नमस्कार, मी प्रिया तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साइजमध्ये पेपर कटिंग बघत आहोत। तर इथे उंची आहे 13.5, तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5 ला मी मार्किंग करून घेत आहे आणि स्ट्रेट रेषा आखून घेतली। त्यानंतर मी इथे शोल्डर घेते। शोल्डर मी घेतलं 6, गळा रुंदी 3 इंच। आता आर्महोलला मार्किंग करते। आर्महोल मी घेतला आहे 6.5 आणि आपली छाती आहे 40, तर 40चा चौथा 10 प्लस 2 इंच आपलं मार्जिन आहे। कंबर आहे 35, तर 8.5 ला मार्किंग केलं, प्लस 1 इंच टक्स आणि 2 इंच आपली फिटिंग लाईन अशा जॉईंट करून घेतल्या आणि मोंड्याला सुद्धा मी जॉईंट करून घेतलं। आता इथं मी मोंड्याचा आकार देते। तर फिटिंग लाईन्स आणि मोंड्याच्या इथला आपला मिडल पॉइंट काढायचा आहे। त्या मिडल पॉइंटला पुढे 1 इंचला मार्किंग करून एक रेषा जॉईंट करून घ्यायची आणि त्याचा मध्य काढून एक पॉइंट घ्यायचा आहे। त्याच रेषेला खालच्या साईडनी अर्धा इंचावर मार्किंग करायची आणि जो आपला मिडल पॉइंट आहे तिथून सुद्धा साईडला अर्धा इंचला मार्किंग करायची। हा आता पुढचा मोंड्याचा आकार आहे आपला। फिटिंग लाईन पासून जो आपण मिडलला मार्किंग केले तिथून स्ट्रेट वरती आणि पुढचा आहे तो अर्धा आपण इंचावर जो मार्किंग केले, दोन्ही मार्किंग अर्धा इंचावरचे ते जॉईन करत आपण मधल्या मोंड्याचा आकार देणार आहोत। आता आपण इथे पुढचा गळा घेणार आहोत। तर पुढचा गळा आहे 6, तर मी इथे 7 ला 6 आहे, तर 6.5 ला मार्किंग करून चौकोन तयार करून घेतला आणि आपल्या गळ्याचा जो आकार आहे तो त्याला गोलाकार दिलेला आहे या पद्धतीने। आता पुढे आपण खालची क्रॉस पट्टी हे करणार आहोत। तर इथे क्रॉस पट्टीला मी 3 इंच आणि ह्या साईडला 2.5 इंच असं जॉईंट करून घेतलं आहे। स्ट्रेट लाईन आखली आहे 2.5 ला आणि एक वरती 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपला आकार दिलेला आहे। दोन्ही 2.5 ला मी मार्किंग केलं, स्ट्रेट जॉईंट करून घेतला आणि फिटिंग आपली जी आहे आय हुकची तिथून 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपला आकार दिला आहे। कटोरी घेतलेली आहे मी 6ची। गळ्याच्या साईडने मी 2.5 इंचाला मार्किंग केलं आणि आपल्या कटोरीचा आकार दिलेला आहे, बघू शकता या पद्धतीने। आता कटोरी आणि जो आपला आर्महोल आहे त्यामध्ये 2.5 ते 2 इंच एवढं मार्जिन उरलं पाहिजे, ते चेक करून मी पॅटर्न कट करून घेतला या पद्धतीने। यामध्येच आपला बॅकसुद्धा पार्ट तयार होतो, म्हणून कटिंग करताना पहिले आपण बॅकचा पार्ट कट करून घ्यायचा आणि नंतर फ्रंट पार्ट वेगवेगळे करायचे आहेत। तर इकडे आपला बॅक पार्ट तयार झाला आहे, बघू शकता। आता हे आपण फ्रंट आर्महोल कट करून घेऊ। ते क्रॉस पट्टी सुद्धा कट करून घेते। शक्यतो क्रॉस पट्टी ही 2.5-3 इंचचीच असते, त्यापेक्षा जास्त जर ठेवली तर ती चेस्टवर येते, त्यामुळे 2.5-3 इंचची ही ठीक आहे। आता आपण कटोरी वाढवणार आहोत। तर आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी ही कटोरी आहे तशी दुसऱ्या पेपरवर आपण ड्रॉ करून घ्यायची, कुठे कमी किंवा जास्त करायची नाही आहे तशी ड्रॉ करून घ्यायची। आता कटोरी आपली आहे 6ची, तर मी 3 ला मार्किंग केलं, म्हणजे कटोरीचा मध्य या बाजूने 1.5 इंच आणि ह्या साईडने सुद्धा 1.5 इंच आणि आपला जो मध्य आहे तिथून 1.5 इंच वाढून हे तिन्ही पॉइंट आपण जॉईंट करून घेणार आहे। गळ्याच्या साईडने सुद्धा पाव इंच एक्स्ट्रा वाढवून घेतला आहे आणि हे 3 पॉइंट जॉईंट करून घ्यायचे आहे। कटोरी वाढवण्याची हीच एक पद्धत आहे, साधी आणि सोपी पद्धत आहे। या पद्धतीने आपण जो आपला कटोरीचा आकार आहे तो देऊन घेतला, बघू शकता। आता हे आपण कट करून घेणार आहोत।
या पद्धतीने कटोरी एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित बसते। आता इथे आपण स्लीव्ज कट करणार आहोत। तर स्लीव्ज आहेत आपली, म्हणजेच बाही आहे 6ची, तर 1 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। म्हणजे 6ची आहे तर 7ला मार्किंग केली आहे आणि एक लाईन मारून घेतली। आता आपल्या छातीचा आपला दंड घेरा आहे 13, तर त्याचा मध्य आहे, म्हणजे दुसरा भाग आहे 6.5, तर 6.5ला मार्किंग करून घेतली। आणि आता छाती आहे आपली 10, तर 10ला मार्किंग करून पुढे 2 इंच एक्स्ट्रा घेतला आहे। आणि कॅप हाईट मी ही 3 किंवा 3.25 वर देत असते, ती देऊन या पद्धतीने दोन्ही लाईन जॉईंट करून घेतल्या। आता जो लाईन फिटिंगची लाईनपर्यंत आहे त्याचा आपण मध्य काढून घेणार आहोत। बघू शकता, परत वरती पण त्या जेवढं माप आहे तेवढं मापाला आपण मार्किंग करणार आणि वरच्या साईडने जो आपण मध्य दिले आहे त्याच्या खाली 1-1 इंच 2 पॉईंट देऊन घेणार आहोत। आणि आपण बाहीचा आकार देणार आहोत। जो पहिल्या पॉईंटवरून आकार देतो तो आपला मागच्या मुंड्याचा आकार होतो आणि जो दुसऱ्या लाईनवरून देतो तो पुढच्या मुंड्याचा आकार आहे। या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। आणि आता मी हे कट करून घेते। इथे कट करताना आपण पहिले मागचा मुंडा कट करायचा आहे आणि व्यवस्थित सेट करून मग पुढचा मुंडा कट करायचा आहे। आता बघू शकता मी इथे मोजते, एकदम परफेक्ट आली आहे। वरती अर्धा इंच सोडून मोजला आहे, कारण की ते आपल्या शोल्डरमध्ये जाणार आहे आणि आपला पॅटर्न तयार आहे।